की माझासुद्धा आता राजकीय प्रवास चालू होतो आहे, परंतु ह्याच्या आधी मी एक खेळाडू म्हणून माझी ओळख आहे. माझं एक समाजसेवा मी मोठ्या प्रमाणात करतो आहे. त्याचबरोबर ऑन्ट्रप्रिनरशिपमध्ये किंवा बिझनेसमध्ये काम करतो आहे. त्यामुळं ह्या पक्षासारखा मी सुद्धा एक ऑलराऊंडर आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक आवाहन करायला आवडेल की संपूर्ण राज्यामधल्या युवकांना, ज्यांना कुणाला राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, समाजसेवेमध्ये काम करायचं आहे, कलाक्रीडामध्ये काम करायचं आहे, उद्योगमध्ये काम करायचं आहे, रोजगारासाठी काम करायचं आहे, त्यांनी सर्वांनी आता इथून पुढं माझ्याशी ह्या पक्षाशी जोडले जावा. कारण आम्ही सगळेजण तुमच्यासाठी इथून पुढं भविष्यात मोठ्या प्रमाणात काम करणार आहे. मात्र जिल्हा तरुणांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे रोजगारांसंदर्भामध्ये, कारण की आता राज्यात आणि केंद्रात देखील तुमचं सरकार आहे, त्यामुळे एक मोठी जबाबदारी नवीन रोजगारांसंदर्भात. त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काम करणार आहे? आम्ही आता खास करून सर्वप्रथम स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स आणि इन्क्युबेशन सेंटर्सवरती जास्त भर देऊन काम करतो आहे. अजूनपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याच्या विषयामध्ये काम करत असताना आम्ही IT पार्कवरती सर्वच कोल्हापूर जिल्ह्यामधले महायुतीचे नेते मंडळी मिळून काम करत आहेत आणि त्यावरती भर देऊन काम चाललं आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसात आपल्याला ते होताना सुद्धा दिसणार आहे. परंतु आता कोल्हापूरच्या बाहेर पडून संपूर्ण राज्यामध्ये आता माझा इथून पुढं प्रवास होईल, सर्व युवकांच्या भेटी होतील आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगार संदर्भात काय गरजा आहेत ह्या सर्व मी वरिष्ठ लेवलला मांडून ते गोष्टी अंमलात आणण्यासाठी काम करतो. संविधानिक पदी इच्छुक असणारे कृष्णराज पाटील आज संघटनात्मक पदी बसलेले आहेत, तुम्ही खुश आहात का? मी अत्यंत खुश आहे. मला अनेक लोक म्हणजे तुम्ही आता जसं विचारला की न्याय मिळाला किंवा अशा गोष्टी बोलत आहे, परंतु आमदारकीची नाही, भरली होती. न्याय मिळण्यासाठी अन्याय तर व्हायला पाहिजे. पहिला अन्याय झालेला नाही कसला तर न्याय कसला. त्यामुळं मला कुठल्याही गोष्टीचा दुःख अजिबात नाही आहे. जे काय पक्षांनी मला ज्या काय वेळीच निर्णय घ्यायला सांगितले होते ते मी घेतलेले आहेत आणि आज त्यांच्याकडून ही मोठी संधी मिळत आहे. त्यामुळे मला त्या बाबतीत फार आनंद आहे. या 2 वेळा पूर्ण वेळ राजकारणात येण्यासाठी प्रयत्न केले, आमदारकीची इच्छा व्यक्त केली, त्यानंतर नगरसेवक पदासाठी इच्छा व्यक्त केली, मात्र याची भरपाई आता पक्षानं या माध्यमातून केली असं वाटतं? नाही, मी तेच म्हणलं ना, ह्यात भरपाईचा काही विषयच नाही आहे, कारण त्यावेळेस पक्षाने ते निर्णय त्यांना योग्य वाटले म्हणून घेतले. त्यामुळे मला काय कुठल्या गोष्टीचं वाईट वाटत नाही. ज्या काय पक्ष जे निर्णय घेतो तो आमच्यासाठी शेवट आहे आणि मला वाटते ज्या कुठल्या गोष्टींसाठी मी इच्छुक होतो त्याच्यापेक्षाही मोठी संधी मला सन्माननीय फडणवीस साहेबांनी आणि चव्हाण साहेबांनी दिली आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद आहे आणि मी जसं सांगितलं सुरुवातीला मी खूप एक्सायटेड आहे काम करण्यासाठी. दुसरीकडे एक रील स्टार म्हणून देखील तुमच्याकडे पाहिलं जात होतं, मात्र आत्ता कशा पद्धतीने हे सगळं काम असणार आहे? कॉन्टेंट क्रिएशन हा फक्त माझ्या आयुष्यातला एक छोटासा भाग आहे, परंतु आता राजकारणात येत असताना म्हणजे पॉलिटिक्स हे खूप सिरियस प्रोफेशन आहे. यामध्ये खूप अभ्यास लागतो, तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते आणि माझं भर हा पदापेक्षा स्वतःच्या चारित्र्यावरती, व्यक्तिमत्वावरती असेल आणि स्वतःला एक चांगलं पॉलिटिशियन बनण्यासाठी जो अभ्यास करावा लागतो. कारण मी बघतो आज कित्येक सिनियर पॉलिटिशियन्स आहेत, खूप वर्ष खूप वेळ त्यांनी भरपूर अभ्यास करण्यामध्ये घालवला आहे आणि मग कुठं तर जाऊन त्यांना आज त्यांची कपॅसिटी या लेवलला पोचली आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडून तर फार प्रेरणा घेतो, कारण एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची खूप मोठी ओळख आहे. विकासावरती खूप त्यांचा चांगला अभ्यास आहे आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन मी इथून पुढच्या वाटचालीला लागणार आहे. मतदार झालेली जेनजी आणि आता नव्याने मतदार होणारी अल्फा या दोन्ही पिढींकडला आपल्या पक्षाकडे संघटनात्मक आपल्याकडे घेण्यासाठी काय प्रयत्न असतील? मी जसं सुरुवातीलाच सांगितलं, हा एक ऑलराऊंडर पक्ष आहे आणि फॉर्च्युनेटली माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पोचलेलो आहे. अनेक फॉलोअर्स माझे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत आणि युवा पिढीसाठी काम करणं हेच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.